सिद्धूच्या बॅटमधनं फटका चांगला आहे, पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दुपारीच्या बॅटमधून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर साठी धावसंख्या 5. नितेश डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, कवसला क्षेत्ररक्षक होते, ते झाले बीट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 9. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूला पाठवलंय सिद्धूने. पंचांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे. सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. षटकार. धावसंख्या 15. 15 धावा झाल्यात. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 16. पाच बॉल मध्ये 16 धावा आल्या आहेत नितेशच्या. ज्या नितेशने या स्पर्धेतील पहिलं मिडल षटक टाकलंय त्याच्याच विरोधात 16 धावा आल्यात. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. पहिल्या षटकात धावा आल्या 16. सोळा धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरा षटक घेऊन आहेत गोलंदाज करण. सोळा धावा दापल करते आपल्या पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज करण. सेकंडला सिद्धू पाटील. सिद्धू कुठे धावत होते. एक सिंगल मिळाली. संख्या 17 वरती आपण पाहतोय. दुसरे षटक प्रगती पथावर असताना 17 धावा तुम्हाला दापल कधी पाहायला मिळत आहेत. करण गोलंदाजी मार्कवर. रिवर्सच्या माध्यमातून फटका चांगला अतुल भोईरच्या बॅटमधून पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
करण पुन्हा ऍक्शन रिप्लेस पाहायला मिळाले. पुन्हा रिव्हर्स खेळत 2 धावांचा कॉल दिलाय आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात अतुल भोईर आणि सिद्धू पाटील. धावसंख्या 23. दोन सामने सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघाने जिंकलेत. इथून बघायचं कोणता संघ 2 सामने जिंकले. मात्र नेवालीपाडा संघाला एक मॅच खेळायची आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. देवानंद पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दत्ता पाटील यांनी विनंती आपण या. नितेश शेठ पाटील सामना पाहत असतील. कार्यसम्राट सरपंच बुर्दुलचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या संघाला सुद्धा त्यांनी पुरस्कृत केले. अकुर्लीच्या स्पर्धेत आणि अतुलला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरला. पहिल्या मॅचचा हिरो प्रणित पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतुल थोडासा नाराज आहे. तो तंबूच्या आश्रया परतलाय. शुभमदादा पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. या स्पर्धेचे आमचे आयोजक सुद्धा आहेत. तेवीस धावांवरती पहिला धक्का. दरम्यान उसाटण्याचे फास्टर बॉलर नेताजी पाटील उसाटणे एक्सप्रेस यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत. थँक्यू. नक्कीच नेताजी पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हिरामन पाटील सुद्धा त्यांनी एक काळ गाजवलाय. गोल्डन मॅन साई भक्त. पूर्वी ते क्रिकेट भरपूर खेळलेले उसाटण्यासाठी. कमबॅक चांगला केलाय खरं तर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 24-12च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 24. केतन पाटील आले तिसरं षटक घेऊन जन्म निर्जे संघाकडनं. दोन षटका 24 झाले आहेत. सिद्धू पाटील आणि प्रणित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर आकाश पाटील शिडून यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर आपण कटआउट पाहतात. खऱ्या अर्थानं हिंद केसरी त्याचप्रमाणे आपण पाहतोय महान भारत केसरी मथुर बैलाचं कटआउट. ते कटआउटला डायरेक्ट चेंडू हिट झाला किंवा समोर रणवीर खरं तर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा कटआउट आहे. त्या कटआउटला डायरेक्ट चेंडू हिट झाला. तर मथुर बैलाचं परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करणारे आमचे शुभमदादा पाटील उसाटणे यांच्या वतीनं 2100 रुपयांचा पारितोषिक असेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 25. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी होती. आता काय घडलंय मैदानात. 3 धावा मिळाल्यात. सिद्धू पाटीलने तिसरी धाव घेतली.
धावसंख्या 28. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 28 धावा 4 षटकांची मॅच. वाडेकर विरुद्ध नेजे. नेवालीपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. यानंतर मॅच तुम्हाला खेळायची आहे कंपल्सरी. पहिला सामना जिंकल्यानंतर शेवटचा सामना त्यांना खेळायला मिळेल. एकच धाव मिळाली आहे. थ्रोपैकी चांगली आहे. प्रथमेश तिथे होते. धावसंख्या 29. तिसरं षटक प्रगतीपथ असताना वाडेकर विरुद्ध नेजे अशी मॅच तुम्ही पाहतायत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. गोलंदाज केतन गोलंदाजी मार्कवर. फार एंडकडनं गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणित. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. करण पाटीलने एक चांगला जेट टिपलाय. प्रणितचा डाव संपलाय. दुसरा धक्का वाडेकरला. षटकारांसाठी आमचे हिरामन शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅलो. त्याचबरोबर भजन क्षेत्रातील एक उत्तम कलाकार पकवाज वादक श्री मधुकर धोंगडे बुवा आणि त्याचबरोबर आमचे कोलवाडीचे पोलीस पाटील प्रमोददादा अगलावे हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. थँक्यू नितीन. एकोणतीस धावा झालेत. नवीन बॅटर सर्वेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. साई भक्त हिरामन पाटील यांच्याकडे सिद्धूसाठी पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500. मिड ऑफला क्षेत्ररक्षक हर्षल कोणती चूक करत नाहीयेत. सर्वेश पाटील शून्यावरती बाद. पहिल्याच बॉल. त्याचबरोबर केतन पाटीलने सुद्धा 2 विकेट मिळवले 1 ओव्हरमध्ये. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस आमचे एडुटनेचे गायक ज्यांचा आवाज फार सुंदर आहे ते साजनजी काळन यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपला. यस एखादं गाणं होईल नंतर इनिंग ब्रेक मध्ये. नाही जे काय ते 26 ला साजन काळे यांनी सांगितलंय. धावसंख्या 29. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज केतन पाटील. बॅटिंग करण्यासाठी आलेत नवीन फलंदाज प्रशांत पाटील. पाटील वर्सेस पाटील. काय कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते केतनच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर तुम्हाला पाहायला मिळते 29 वरती. यज्ञेश खान यांचे आगमन झाले हेडुटनेचे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत एक्झॅक्टली काय करताय. चेंडू उशिरा येतोय. बॅट अगोदर फिरते आणि सिद्धू फक्त पाहतायत 9 सेकंड की चेंडू डॉट कसे चाललेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 29. त्याचबरोबर एडुटनेचे आमचे पुलाजी कालन कुठे असाल तर स्टेजवरती या. भरपूर शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर आपल्या रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेलेले संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव मधुकरजी धोंगडे बुवा आणि त्याचबरोबर पोलीस पाटील प्रमोदजी यांच्या सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. त्यांचं करूया आपण स्वागत.
सिद्धू पाटील साठी सुद्धा आमचे हिरामन शेठ यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी 500 रुपये. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा झाल्या. आता शेवटच्या ओव्हरमध्ये नागेश आलेत. नागेश पाटील आले शेवटच्या षटकामध्ये. राजविशर पवार नाहीयेत, अजय पाटील नाहीयेत. सुरुवातीचा काळ आपण सिनियर अजय पाटील यांना बघितलं. भरपूर वर्ष त्यांनी गोलंदाजी जयन्मान निजे संघासाठी केलेली. अजय रतनबुवा पाटील स्मृती चषक मधला तो षटकार 2 वेळा तो कारनामा केला होता अजय पाटीलने सिनियरने. पण आता थोडेसे क्रिकेटपासून दूर असतात. यंगस्टरला जास्तीत जास्त संधी मिळत असते. गोलंदाज नागेशनी सुद्धा 2 विकेट एका ओव्हरमध्ये आले. तर हिरामन शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि सिद्धूसाठी सुद्धा 500 रुपये सलग 2 षटकार. गोलंदाज नागेश साईडला खेळायचं अपील केलं जात आहे. फलंदाज बाद. सिद्धू पाटीलला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का वाडेकरला 29 वरती. हॅलो. त्याचबरोबर आमचे बुरदुलगावचे विद्यमान सरपंच आणि भजन सम्राट मोतीरामबुवा पाटील यांच्या सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं स्वागत. थँक्यू. 29 धावा झाल्या. सिद्धू पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. थोडासा अडचणीत आलाय. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. गोलंदाज नागेशला तुम्ही बाद आहेत. राईट मोर द विकेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक केतन पाटील त्यामुळे चूक होणार नाहीये. नागेशने बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. केतन चौधरी 0 वरती बाद. ₹500 कॅश प्राइज होतं नागेशसाठी. ते मिळेल मॅच संपल्यानंतर. हिरामन पाटील साहेब आपण पाहतोय. साई भक्त नेहमी सातत्याने बक्षिसांचं वर्ष सिद्धूलाही त्यांनी पारितोषिक लावलं होतं. मात्र इथे 2 बॅक टू बॅक विकेट गेले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पलटवार चांगला केला या मॅच मध्ये जन्मनीच्या टीमने. पहिली विकेट 23 वरती, दुसरी विकेट 29 वरती, तिसरी 29 वरती, चौथी 29 वरती आणि 5वी 29 वरतीच. आता हॅट्रिकचे उंबरठा गोलंदाज नागेश. चांगली गोलंदाजी करत असताना नागेश. अकुर्लीच्या स्पर्धेत सुद्धा सुपर 12 मध्ये हा संघ क्वालिफाय झालाय. नितेशजी पाटील सरपंच बुरदुल यांनी पुरस्कृत केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. हॅट्रिक पूर्ण झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या नागेश पाटील साठी. सरपंच चषक मधली पहिली हॅट्रिक. अरे वागणे आता 3 विकेट आल्यात. उद्या भेटतील, आज नाही. बोला भारत माता की जय. मागरू पूर्ण झाली. या स्पर्धेतील पहिली ₹500 कॅश प्राइज मिळेल हिरामन पाटील साहेबांकडनं.
सरपंच चषक मध्ये पहिली हॅट्रिक नागेश पाटीलच्या नावावरती. नीरज आलेत. काय चेंडू होता आणि काय इन्स्ट्रक्शन आहे नितेश पाटीलचं एस्टॅनच्या मागे. मास्टर माइंडचं काम करत असताना डॉट बॉल. वाडेकर संघाचा विचार केला. जगदीश पाटील तर आतापर्यंत सलग 8 बॉल डॉट आलेत आतापर्यंत. इथे सिंगल घेतली. अखेर 9व्या बॉलवरती सिंगल आली आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ते आमचे स्कोरर सांगतायत 30. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय कमबॅक केलंय. 2 षटकात 24 होत्या आणि तिसऱ्या षटकात तरी पहिला बॉल वाईट म्हणजे 2 षटकात 25 होत्या आणि आता धावा 30 आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. काय पलटवार केलाय. हा वाईट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. प्रशांत शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रशांत नेहमीच शेवटचे 1 ते 2 बॉल मिळाल्यानंतर चौकार षटकार मारतात. म्हणजे काय पलटवार केलाय. जर्मनी जे संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 31. नागेशला हॅट्रिकसाठी मयूर पाटील निजेगावच्या यांच्याकडनं. दोन धावा मिळाल्या. झेलही ड्रॉप झालाय. गारे गारे थंडी चा टार्गेट जर्मन निजे संघासमोर. 34 धावा चेस करायचे आहेत जर्मन निजे संघाला या मॅच मध्ये. स्काय राय 11 जय जलेश्वर वाडेकरच्या विरुद्ध. समोर मित्रांनो लाईट बंद करा नंतर गाडी फिरून घ्या. चला मयूर पाटील यांच्याकडनं नागेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज घोषित करण्यात आलेले आहे हॅट्रिकसाठी. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये जगदीश पाटील यांच्याकडे. चला चेंडू द्या त्यांना चेक करायला. थँक्यू सो मच नितीन कालन. थँक्यू सो मच पतू. उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025. चला नेवालीपाडाचे कॅप्टन टॉस साठी या. नेवालीपाडा नेवालीपाडा कॅप्टन टॉस साठी या लवकर. नेवालीपाडा नेवालीपाडा कॅप्टन उपस्थित राहा प्लीज. ओटू जगदीश. चला बॅटर मैदानामध्ये येत असताना पहा मिळतात आपल्याला. टार्गेट आहे ते एकूण 34. 24 मध्ये 34 बनवायचे आहेत. मात्र वाडेकर संघ आहे आणि नेहमीच मोठ्या मोठ्या संघांना पराभवाची धूल चालणारा, कारण त्यांची फिरकी फार चांगली चालते. मात्र आजचा दिवस, आजची रात्र पाहिली तर मी म्हणा निज संघाच्या बाजूने जास्त पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना मगाशी नितीनने सांगितलं की लागोपाठ 8 चेंडू डॉट आले.
त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 9 चेंडू डॉट आले होते. काय गोलंदाजी झाली आज. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजांनी टप्पा आणि दिशा याच्यावरती नियंत्रण करत असताना चांगली गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिक मिळाली. मगाशी मात्र नागेश पाटीलला छने लागोपाठ 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवले. आमचे हिरामन शेठ पाटील यांच्या वतीने त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. केतन पाटील आणि त्याच्या जोडीला संदेश पाटील ही जोडी पहा मिळतं. मयूर पाटील जे निलजाचे आहेत त्यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय नागेश पाटीलला. चला सामना सुरू होतोय. कपिल पाटील पहिला गोलंदाज. 24 मध्ये करायचे आता 34. चेंडू आणि धाबा यांचं अंतर पाहिलं तर फक्त 10चं अंतर जास्त आहे. मात्र आता थोडीशी थंडी सुद्धा असे. जेव्हा सुरुवातीला पहिल्या फेरीतील सामने झाले अक्षरच्या मैदानावरती धाबा आणि धाबाच पाहिल्या. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता केतन पाटीलला. चेंडूचा प्रचंड वेग. कपिल पाटील नेहमीच चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये अद्यापपर्यंत त्याची राहिली आहे. मॅच मात्र रफ अँड टफ होईल. मागचा सामना एडुटने संघाने सहजरित्या जिंकला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. वाईड बॉल. खूपच बाहेर चेंडू निघून जातोय. पंच भाटचा इशारा करत असताना एक अबांतर दाबेने संघाचं खातं खुलं केलं जात आहे. ओ पुन्हा एकदा अगदी 5वा चेंडू गुगली. आणि अशीच काहीसे त्यांच्याकडे गोलंदाज आहे त्यामुळे त्यांचा प्लस पॉइंट आहे. 3 चेंडू अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये 1 वाईड बॉल. ओ फटका चांगला आहे केतनचा. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. अतुल भोईर होते. लेफ्टी रायटी पुन्हा एकदा कॉम्बिनेशन पहा मिळतो आपल्याला या निज संघाच्या वतीने. डीजे कधी काय लावेल हे सांगू शकत नाहीये. आज ते रेंज मध्ये आहेत. ओमी 2 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. खरं तर डावखुरी हाताचं बॅटर होता संदेश पाटील. ओ फटका चांगला आहे. सुपर षटकार. व्हॉट अ शॉट. सुपर. हिच नाव आहे तारामती. विशाल पवारच्या जागेवरती हा डावखुरा बॅटर संदेश. पुन्हा एकदा गॅप मध्ये चांगला फटका. षटकारानंतर आला 4. मॅचला झाली आहे सुरुवात. सुरुवातीचे 3 चेंडू कपिलच्या नावावरती. त्यानंतर स्ट्राईकला रोटेट झालाय आणि संदेशच्या बॅट मधून 2 मोठे पटके. अरे दात खाऊन असा. हा डीजे अतिशय चांगले आहेत. आम्ही नेहमी सांगत असतो जे डीजे मास्टर असतात ना त्यांच्याकडे समय सूचकता हवी असते. म्हणजे कोणत्या वेळेला कोणतं गाणं टायमिंग झालं पाहिजे. टायमिंग व्यवस्थित जुळलं पाहिजे आणि ते टाइम परफेक्ट आमच्या ओमीकडे. हो व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. आउट ऑफ पार्क. सिक्सर. अरे एका पाठ. मारले तर 3000 रुपये कॅश प्राइज तेजस पाटील यांच्याकडनं. चला दोन्ही टीमचे 12 खेळूया. वाडेकर आणि निर्जे. आपण ड्रॉ करणार आहोत. एका टीम चिठ्ठीवर लिहिलंय हेडूटने. एका चिठ्ठीवर लिहिलंय विजेता. हेडूटनेचे आहे ना कारण मान्यवर चिठ्ठी उचलतील. नेवालीपाडा संघ कंपल्सरी मॅच खेळणार आहे.
पुढे येऊन केला फटका चांगला आहे केतनच्या बॅट मधून. मागच्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर 2 षटकार आणि 2 चौकार आले. मॅच इज ऑन. ओ पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय अलॉंग द कार्पेट. एकेरी धाव. धावसंख्या पहा मिळतो आता आपल्याला 23 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 18. छते सुरुवातीचे 3 चेंडू संघर्ष करावा लागला फलंदाज संदेश पाटीलला. आता त्यांनी जे फटके खेळले गोलंदाज पाहतोय आपण अतुल भावीर. दुसरे षटक टीमच्या वतीने. पुन्हा एकदा ऑफ ड्राय. ओ क्लासिकल चांगला फटका होता. एकेरी धाव मिळत असताना अगदी मॅचची सिच्युएशन बदलून टाकण्याचा प्रयत्न राहिला सुरुवातीला संदेश पाटीलचा. काय फटकेबाजी केली आहे. तर निजे संघाने हा सामना जिंकला तर माजी कर्णधार संतोष पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचं कॅश प्राइस टीमला दिलं जाईल. मॅच निजे संघाने जिंकली तर. फुल टॉस. ओ फायदा उठू शकले नाही केतन पाटील. ओ त्या ठिकाणी स्किट झाल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ आणि 2 धावा पूर्ण केल्या. प्रसन्न 26 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर आहेत वेगाने आल्याच. आता फक्त सिंगलच मिळेल. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अतुल भोईरचा राहिला. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर फक्त एकेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. जेथे 34 टार्गेट होते मॅच मध्ये. सुरुवातीला 3 चेंडू कपिलने अगदी चांगलं फेकले. धावा झाल्यात ते आता 27. 7 13 चेंडू 7. ओ उडवलाय फटका चांगला हवेतून केला फिल्डर. ओ अगदी चेंडू हवेतच संचार करत राहिला. फिल्डर होते त्या ठिकाणी प्रशांत पाटील. रोखल्या 4 धाबा वाचवल्या. अगदी सीमारेषेवरती तैनात असताना उंच उडी घेतली आणि चेंडूला आतमध्ये ढकलून दिलं. स्वतः बाहेर गेले आणि 4 धाबा वाचवल्या. 2च धाबा मिळाल्या. आता गरज आहे ते 12 मध्ये फक्त 5. सर्वेश पाटीलला पाहतोय आपण. षटक घेऊन आलाय. प्रणित आलाय. ओ चांगला बॉल एक्झिक्यूट केलाय. चेंडू चालला डीप मध्ये. मिस फील्ड आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. केतन पाटील अद्याप सलामीची जोडी खेळत असताना केतनच्या बॅटमधून सिंगल डबल आल्यात. त्याचबरोबर एक चौकार सुद्धा आहे आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला चाललाय चेंडू. मिड मध्ये 1 धाव. फिल्डिंग मात्र स्टँडिंग जपत असताना वाडेकर संघाचा चांगलं झालंय. मात्र गोलंदाजाने थोडीशी निराशा केली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या तिथे सामना खुला झाला एकदमच. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करते. त्यानंतर 11 आल्या आणि पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सिंगल डबल वरती भर दिलाय. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की सामना आता आपल्या आवाक्यात आहे. त्यामुळे आता फक्त गरज आहे ती 1 धाबेची. स्कोर इज लेवल. 1 धाबेची गरज आहे. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न राहिला टीम जय हनुमान निजे संघाचा. त्याच्यानंतर आपण ड्रॉ करूया आणि येथे मिळालाय
ओ विजयाचा षटकार केतन पाटीलच्या बॅट मधून सामना जिंकला. जय हनुमान. निज संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम वाडेघर. वाघ आले